कतारमध्ये 8 माजी भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि तारीख होती 26 ऑक्टोबर. शिक्षा सुनावल्यानंतर सर्वांचं लक्ष भारत सरकार आता पुढे काय करणार याच्याकडे लागले. कतारमधील कायद्याचा विचार करता न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध अपील करता येतं का? तर हो, निश्चितपणे करता येतं आणि 15 दिवसाच्या आत या संदर्भातलं अपील करणं अपेक्षित आहे उच्च न्यायालयामध्ये. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं सर्व कायदेशीर पर्याय तपासणार असल्याचं म्हणलंय. अपीलाद्वारे शिक्षा कमी करता येते का? किंवा 18 डिसेंबरला कतारच्या राष्ट्रीय दिनाच्या दिवशी कतारचे अमीर त्यांना माफीच्या शिक्षेतून वगळू शकतात का? आणि या सर्व पर्यायांसाठी भारत निश्चितपणे प्रयत्न करेल असं स्पष्ट होताना दिसतंय. आज आपण सविस्तरमध्ये समजून घेऊयात की या 8 माजी नौदल अधिकाऱ्यांना फाशीपासून वाचवण्यासाठी भारताकडे नेमके कोणकोणते पर्याय आहेत, तसेच दबाव निर्माण करण्यासाठी इतर कोणत्या देशांची मदत भारत घेऊ शकतो याच्यावरती सुद्धा आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलभिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. सुरुवातीलाच एक महत्त्वाची फॅक्ट सांगतो. भारताचे कतार सोबतचे एकूण संबंध हे चांगले आहेत आणि कतार भारतासाठी शत्रू राष्ट्र नाही आणि कतारसाठी सुद्धा भारत काही शत्रू राष्ट्र नाहीये. आणि अजून एक बाब अशी आहे की या माजी अधिकाऱ्यांवरती नेमके आरोप काय आहेत हे पब्लिक डोमेनमध्ये अजून आलेलं नाहीये आणि कतारने सुद्धा या संदर्भातली माहिती जाहीर केलेली नाहीये किंवा भारत सरकारसोबत शेअर केलेली नाहीये. मध्य पूर्व आशियामध्ये निर्माण झालेली जी अनिश्चितता आहे याच्यामुळे या एकूण परिस्थितीमध्ये अजूनच भर टाकलेली आहे असं अभ्यासकांचं मत आहे. आणि कतारमधली राजेशाही या संपूर्ण प्रकरणामध्ये अडथळा सुद्धा ठरू शकते किंवा फायद्याची सुद्धा ठरू शकते. परराष्ट्र मंत्रालय जे आहे आपलं, त्यांच्यानुसार भारताला एका महिन्यामध्ये संपूर्ण प्रकरणाबाबत सकारात्मक निकाल मिळण्याची अपेक्षा आहे. अपेक्षा म्हणलेलं आहे, खात्री नाही. सध्या तरी राजनैतिक लेवलवरती कतारची समजूत काढण्यासाठी भारत तुर्कीची मदत घेताना दिसतोय, कारण या दोघांचे संबंध चांगले आहेत. म्हणजे तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष आणि कतारचे आमीर या दोघांचे संबंध खूप चांगले आहेत. तसंच ओमान आणि कुवेत यांचे सुद्धा कतारसोबत आणि भारतासोबत संबंध चांगले आहेत आणि भारत या देशांमार्फत बोलून कतारवरती दबाव निर्माण करू इच्छितो. या एकूण विषयासंदर्भातला अमेरिकेचा अँगल समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे. आजही अमेरिकेचं नौदल कतारमध्ये तैनात आहे आणि कतारची सुरक्षा व्यवस्था जी आहे याच्यामध्ये अमेरिकेचं योगदान मोठे आहे. अमेरिका भारताच्या अधिकाधिक जवळ येतोय टू काउंटर चायना. यासोबतच स्वतःचं साम्राज्य टिकवण्यासाठी सुद्धा अमेरिकेला भारताची गरज आहे आणि मग म्हणूनच भारताला मदत करण्यासाठी अमेरिका सुद्धा कतारवरती दबाव आणू शकतं असा एक अंदाज आहे. आरोप आहेत या अधिकाऱ्यांवरती हेरगिरीचे, यासोबतच सुरक्षेशी संबंधित आहेत. त्यांनी इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचे आरोप आहेत आणि तसा एक अंदाज आहे आणि त्याच्यामुळं या सर्व डावपेचांमध्ये जर का अपयश आलंच, कारण की आरोप जे आहेत त्याचं गांभीर्य मोठं आहे, मग अशा वेळेस पंतप्रधान कतारचे राजे जे आहेत यांच्यासोबत बोलण्यासाठी वैयक्तिक संबंधांचा वापर करतील अशी सुद्धा एक अपेक्षा आहे. आता या माजी नौदलाच्या अधिकाऱ्यांना शिक्षा सुनावलेली आहे लोअर कोर्टाने आणि ते अपील करू शकतात अजूनही हायकोर्टामध्ये आणि त्याच्यासाठी त्यांच्याजवळ 9 दिवसांचा वेळ बाकी आहे. अपील करण्यासाठी भारत सरकारकडून पूर्ण मदत केली जाणार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलेलं आहे. कतारमधली न्यायव्यवस्था जी आहे ही 3 टप्प्यामध्ये काम करते. पहिल्या टप्प्यामध्ये आहे त्यांचं कोर्ट ऑफ फर्स्ट इन्स्टन्स म्हणजेच लोअर कोर्ट आहे. नंतर आहे द अपील कोर्ट म्हणजेच हायकोर्ट, त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालय येतं. पण कधी कधी कतारचे जे अमीर आहेत ते अंतिम अपील न्यायालय म्हणून काम करतात आणि कतारच्या राष्ट्रीय दिनी म्हणजेच 18 डिसेंबरला ते अनेक लोकांची शिक्षा सुद्धा माफ करतात आणि तसा आजपर्यंतचा इतिहास राहिलेला आहे. समजा कतारच्या हायकोर्टामध्ये केलेलं अपील वर्कआउट नाही झालं तर एकमेव आशा आहे ते म्हणजे कतारचे अमीर अल थनी यांच्याकडून आणि तेच फक्त या माजी नौदलाच्या अधिकाऱ्यांना शिक्षेमधून सूट देऊ शकतात किंवा माफी देऊ शकतात. कतारसोबत आपले संबंध चांगले आहेत, व्यापारी संबंध सुद्धा चांगले आहेत. कतारकडून आपण आपल्या एकूण गरजेपैकी 40% गॅस घेतो. 6 ते 7 लाख भारतीय कतारमध्ये काम करतात आणि भारतीय कंपन्यांनी सुद्धा कतारमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. त्याच्यामुळं नेमकं काय गमवायचं आणि या सगळ्या ह्याच्यातून नेमकं काय कमवायचं हा विषय दोन्ही देशांसाठी समान महत्त्वाचा आहे आणि यामुळेच भारत सरकारला विषय अवघड जाणार नाही असं या क्षेत्रातील अभ्यासकांचं मत आहे. राजेशाही असल्यामुळं कतारमध्ये सर्व काही राजाच्या हातात आहे आणि राजा म्हणेल त्याच पद्धतीने सर्व गोष्टी घडणार आहेत. त्याच्यामुळं ते या माजी नौदलाच्या अधिकाऱ्यांना माफी देऊ शकतात, शिक्षा कमी करू शकतात किंवा काही वर्षाचा तुरुंगवास सुद्धा त्यांना सुनावू शकतात.
पण आरोप आहेत हेरगिरी संदर्भातले आणि संरक्षणासारख्या संवेदनशील प्रकरणासंदर्भातले आणि त्याच्यामुळं जर का असं काही प्रकरण असेल तर ते परदेशी नागरिकांसाठी फार अवघड जातं आणि अशा केसमध्ये शिक्षा रद्द करण्याची शक्यता जवळपास शून्य असते, असा सुद्धा कतारमधला आजवरचा इतिहास राहिलेला आहे. पण जर का या अधिकाऱ्यांना तुरुंगवास झालाच, तर दोन्ही देशांमध्ये शिक्षा झालेल्या व्यक्तींच्या ट्रान्सफर संदर्भात करार झालेला आहे. त्यामुळे या माजी अधिकाऱ्यांना भारताकडे हस्तांतरित केलं जाऊ शकतं आणि त्यासाठी भारत सर्व ते शक्य प्रयत्न करणार असल्याचं सुद्धा समजतंय. अगदी शेवटचा पर्याय असेल, जर का अमीर जे आहेत कतारचे त्यांनी सुद्धा जर का माफी नाही दिली, तर शेवटचा पर्याय असणार आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये कायदेशीर लढाई लढण्याचा आणि कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणामध्ये भारताने त्या संदर्भात कारवाई सुद्धा केलेलं आपल्याला माहिती आहे. भारताला यापेक्षा भारतीय नागरिकांना किंवा आपल्या इथल्या सरकारला काय वाटतं यापेक्षा कतारमधले कायदे काय सांगतात, त्या प्रकरणाची एकूण ग्रॅव्हिटी काय आहे, व्हॉट इज ॲट स्टेक, हे सर्व मुद्दे फार महत्त्वाचे आहेत. विषयाला अडचण एकच आहे, ते म्हणजे हमास आणि इस्रायलसाठी सुद्धा तोच आजच्या दिवशी अवघड विषय आहे आणि भारतासाठी सुद्धा अवघड विषय. कारण की कतारचे आणि हमासचे संबंध अगदी घनिष्ठ आहेत आणि कतारच्या मध्यस्थीनेच 2 अमेरिकन नागरिकांची हमासने जे ओलीस ठेवले होते त्यांची सुटका झालेली होती. भारताचा इस्रायलवरील दहशतवादी हल्ल्याला विरोध आहे. इस्रायलला पाठिंबा आहे असं आपण जाहीर केलं नाहीये. पण जो काही दहशतवादी हल्ला झालेला आहे त्याला भारताने विरोध केलेला आहे. त्याची अगदी स्पष्ट शब्दामध्ये भारताने निंदा केलेली आहे. हमासला किंवा पॅलेस्टाईनला भारताने काही विरोध दर्शवलेला नाहीये. पण कतार या एकूणच विषयाकडे इस्लामिक दृष्टिकोनातून पाहते ना की दहशतवादाच्या दृष्टिकोनातून. आणि आजच्या दिवशी दहशतवादामध्ये जितकी होरपळ भारताची झालेली आहे तितकी इतर कोणत्याही देशात झालेली नाही आणि त्यातल्या त्यात कतारवरती आजपर्यंत दहशतवादी हल्ल्याचं कोणतेही संकट ओढवलेलं नाहीये. त्याच्यामुळे ते भारताची या एकूण प्रकरणाकडे बघण्याची जी ग्रॅव्हिटी आहे, एकूण जो काही दृष्टिकोन आहे तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. एकूणच काय, तर हा प्रश्न चर्चेने सुटू शकतो का? तर निश्चितपणे सुटू शकतो. कतारचे जे आमिर आहेत ते या संदर्भात फार निर्णायक भूमिका बजावू शकतात. पण हा प्रश्न सोडवण्याची कतारची इच्छा आहे का? हे अजूनही कुणालाही समजलेलं नाहीये आणि त्याच्यामुळे हा विषय दिवसागणिक गंभीर होत जाताना आपल्याला दिसतोय. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.